हाय, हॅपी संक्रांती टू यू ऑल. तर आज मी घेऊन आली आहे मस्त अशी खुसखुशीत तिळगुळाची पोळी. अगदी कमी सामानात आणि बनवायला अतिशय सोपी अशी ही तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तीळ खमंग असे भाजून घ्यायचेत. मग गॅस बंद करून भाजलेले शेंगदाणे आणि गूळ टाकून मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून याचा क्रश करून घेऊया. नंतर थोडासा दुधाचा हात लावून आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण याचे लाडू बनवून घेऊया. सारण तर आपलं तयार झालं. आता आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी आपल्याला मैदा, गव्हाचं पीठ, रवा, मीठ आणि मूठ बसेपर्यंत तेल टाकून मिक्स करून घेऊया. नंतर थोडे थोडेसे पाणी टाकून आपण याचे नॉर्मल पीठ मळून घेऊ. आता हे छान मुरेल त्यासाठी अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊ. आता छोटे छोटे 2 गोळे लाटून आपण त्याच्यामध्ये सारण ठेवून थोडंसं हाताने प्रेस करून ते आपण लॉक करून घेऊ. आणि आपण पराठा लाटतो तशा प्रकारे आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. याप्रमाणे जर आपण पोळी बनवली तर ती अजिबात तुटणार नाही आणि एकदमच सोप्या पद्धतीने फटाफट आपण मस्त पोळी बनवू शकतो. आता फिरकीने गोलाकार करून हे जास्तीचं पीठ काढून आपण हे परत पातळ लाटून घेऊ. अशा प्रकारे जर आपण लाटलं तर आपलं सारण सगळीकडे कडांपर्यंत असं पसरेल व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता किती झटपट ही पोळी लाटली गेली ना. आता आपण याला तेल लावून भाजून घेऊया. ही पोळी जवळजवळ 10-15 दिवस अगदी व्यवस्थित राहते. मस्त खमंग अशी पोळी भाजून घेतल्यानंतर आपण याला पेपरवरती पसरून थंड होऊ देऊया. किती एकसारखी आणि सुंदर दिसते ना आपली तिळगुळाची पोळी. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.